नमस्कार, संगीता's क्रोशे आर्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत ही ज्वेलरी, फ्लॉवर ज्वेलरीचं सेगमेंट आपण नवीन सुरू करतोय। हे पहा, ही आपण हळदीसाठी वापरू शकतो किंवा छोट्या मुलांना राधा बनवण्यासाठी पण ही ज्वेलरी वापरू शकतो। लागणाऱ्या साहित्यामध्ये शॉर्ट नेकलेस बनवण्यासाठी आपण ग्रीन कलर आणि व्हाईट कलर हे दोन दोरे वापरणार आहोत। दोन्ही 4 प्लाय वूल आहे आणि 14 नंबरची म्हणजे 2.5 mm चा क्रोशे आपण वापरतोय याला। प्लस या बेसवरती आपण ही छोटी छोटी फ्लॉवर्ससाठी चिटकवणार आहे। ती आपल्याला टोटल 9 फ्लॉवर्स लागणार आहे आणि बॅकसाठी चेन आणि हुक वापरू शकतो। मी आता इथे हा चेन आणि हुकचा यूज करणार आहे। त्या व्यतिरिक्त तुम्ही लेस सुद्धा बॅक साईडला लावू शकता जर छोटं होत असेल। मी आता हे लहान मुलीच्या नेकसाठी यूज करणार, त्यामुळे चेन आणि हुक चालून जाते। पण जर मोठ्या मुलीसाठी वापरणार असाल किंवा मोठ्या लेडीजसाठी तर तुम्हाला बॅक साईडला तुम्ही लेस सुद्धा लावू शकता किंवा दोरी सुद्धा यूज करू शकता। हा छोट्या नेकलेससाठी झालं आणि मोठा जो नेकलेस आहे त्याच्यासाठी हे 3 फ्लॉवर्स, हे फ्लॉवर्स कसे विणायचे त्याचा व्हिडिओ मी फर्स्ट व्हिडिओमध्ये टाकलेला आहे, तुम्ही चेक करू शकता। हे 3 फ्लॉवर्स घेणार आहे आणि इथे मी वापरणार आहे 6 mm चे बीड्स। 6 mm जर तुमच्याकडे अवेलेबल नसतील, 4 mm असतील तर 4 mm बीड्स सुद्धा वापरू शकता। पण मग 6 mm बीड्स मी एक सिंगल लाईनमध्ये वापरणार आहे। तुमच्याकडे 4 mm किंवा 3 mm बीड्स असतील तर तुम्ही डबल लेअरमध्ये सुद्धा हा लॉंगवाला नेकलेस बनवू शकता। चला तर आपण स्टार्ट करू। सगळ्यात आधी आपण ग्रीन कलर घेणार आहे। हा जो नेकलेसचा बेस आहे तो बनवतोय आपण आधी स्मॉल नेकलेसचा। त्यासाठी मी ग्रीन कलर घेणार, स्लिप नॉट घालून घ्यायचे आणि 35 चेन घालून घ्यायचे। 1 2 3 4 5 6 7 हे पहा 35 चेन घालून घेतल्यात आपण। आता आपल्याला इथे लागणार आहे स्टिच मार्क। हे पहा, हे 2 स्टिच मार्कर घेतलेले आहेत। इथे मी 5 चेन सोडून 6व्या चेनमध्ये स्टिच मार्कर टाकणार आहे। 1 2 3 4 5 आणि ही 6वा चेन। इथे सुद्धा तसंच 1 2 3 4 5 आणि 6। हे आता यासाठी, कारण हे आता 3 पार्ट केलेत आपण, कारण इथे पहिल्या 6 मध्ये एक डबल खांब येणार आणि शेवटच्या 6 मध्ये एक डबल खांब येणार आणि मधले जे आहेत त्या सगळ्या चेनमध्ये आपण 1 2 1 2 1 2 अशा पद्धतीने डबल खांब घालायचे आहेत, जेणेकरून हा नेकलेसचा शेप जो आहे तो असा कर्व लाईनमध्ये येईल। आधी या 6 मध्ये 6 सिंगल खांब घालून घ्यायचे। त्यासाठी आधी मी 2 चेन घेणार आणि त्या दोन्ही चेन स्किप करून ही जी 35वी म्हणजे लास्टची चेन होती आपली त्या चेनमध्ये एक सिंगल खांब घालणार। हा पहिला, असे टोटल अजून पुढचे 5 असे मिळून टोटल 6 घालायचे आहेत आपल्याला। दुसरा, तिसरा, चौथा, 5 आणि ज्यामध्ये आपण स्टिच मार्कर टाकला होता तो 6वा, 6। आता पुढचे या स्टिच मार्कर पर्यंतचे जेवढे चेन आहेत त्या चेनमध्ये आपण आता 7व्या चेनमध्ये 2 डबल खांब घालतोय। या चेनमध्ये 1, पुढच्या चेनमध्ये 2 डबल खांब, 1 आणि 2, त्याच्या पुढच्या चेनमध्ये 1 डबल खांब,
पुढच्या चेनमध्ये 2 डबल काम, 1 आणि 2, त्याच्या पुढच्या चेनमध्ये 1 डबल काम. हे अशा पद्धतीने कव लाईन येते पहा. हे बघा, इथून आता हे कव स्टार्ट झाली. हे आपण सिंगल केलं, आता इथून ही कव स्टार्ट झाले. मग हे शेवटपर्यंत मी इथे 2 डबल काम घालून घेते. 1 2 1 2 1 2 अशा पद्धतीने शेवटच्या चेनमध्ये सुद्धा आपले 2 डबल काम येतात. हे कंप्लीट करून घेते, मग आपण हे पुढचं पाहू. हे पहा, हे मी 1 2 1 2 1 2 अशा पद्धतीने हे एवढं कंप्लीट केलं आहे. आता शेवटचे 6 चेन राहिलेले आहेत आपले. स्टिच मार्क काढायचं आहे आणि शेवटच्या 6 चेनवर प्रत्येकी 1 1 सिंगल काम 1 1 डबल काम घालून घ्यायचं आहे. 1, त्याच्या पुढच्या चेनवर 1, हे पहा, हे पूर्ण आपलं कंप्लीट करून झालेलं आहे. 1 2 1 2 असे घेतलेत आपण इकडे आणि इथे 1 1 डबल काम. हा पहा, हा राऊंड आपला नेक शेपमध्ये रेडी झालेला आहे. आता आपल्याला एक चेन घेऊन हा दोरा कट करून टाकायचा आहे. आणि आता आपल्याला व्हाईट कलरचा दोरा इथे स्टार्टिंगपासून जॉईन करायचा आहे. पहिल्या खांबामध्ये मी व्हाईट कलरचा दोरा जॉईन केलाय. 1 2 आणि 3 चेन घेऊन याच खांबामध्ये आपल्याला अजून 3 डबल खांब घालून घ्यायचे. हा शेवटच्या खांबावरचा लूप असाच सोडून इथून आपल्याला पॉपकॉर्न स्टिच बनवून घ्यायचा ह्याचा. 1 2 3 चेन घेऊन हा वाला स्किप करायचा आहे आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचं. एक टाका स्किप करून पुढच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करून घेऊन पुन्हा तसंच 3 चेन 3 डबल खांब असा हा पॉपकॉर्न स्टिच बनवून घ्यायचा. जसं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हे पाहिलंय. हे पहा, सेम पॅटर्न आपण रिपीट करायचं आहे. आणि जर तुम्हाला हे छोटा नको असेल, अजून प्रॉपर शेप आहे त्या एज इट इज ठेवायचा असेल, तर इथे हा जो इथे केला आहे तो इथे कंटिन्यू प्रत्येक टाक्यामध्ये 1 1 घालायचा. पण ते खूपच हेवी आणि जवळजवळ होतं. हा सुटसुटीत दिसायला सुद्धा सिंपल अँड सोबर दिसतो, त्यामुळे मी 1 टाका स्किप केला याच्यामध्ये. आता आपल्याला इथे फ्लॉवर जॉईन हे पूर्ण पॉपकॉर्न स्टिचचे कळे कंप्लीट करून घ्यायचे एंडपर्यंत. ते मी कंप्लीट करून घेते. हे पहा, हे राऊंड पूर्ण करून कंप्लीट करून घेतलेला आहे मी. आता ही हा जो शेप आहे याच्यावरती आपल्याला ही फ्लॉवर स्टिक करायची आहे. तुम्ही स्टिक करू शकता किंवा सुई दोऱ्याने शिवू शकता. मी शिवणं प्रिफर करते. आणि हे एक्स्ट्रावाले दोरे ते आतमध्ये गाठ मारून टाकू शकता किंवा कट करून टाकू शकता. मी सुई दोरा घेतलेला आहे आणि स्टिक करण्यापेक्षा शिवणं प्रिफर करते, कारण ते फिक्स राहतं. त्याच्यासाठी आधी मी पहिला इथे सेंटरला बरोबर दोरा जॉईन करून घेणार, एक नॉट टाकून. शिवताना हे पण क्रॉस चेक करायचं की ही खालची बाजू आहे जी आपल्या कळ्याची आणि ही वरची बाजू आहे जसे मोगऱ्याचे कळे दिसतात त्या पद्धतीने. आता मी त्याच्यावर 1 1 फूल ठेवून एक सिंगल स्टिच करत जाते. स्टिच करताना जिथून टाका टाकतो त्याच्या बाजूने थोडंसं टाका टाकायचं आहे दुसऱ्यावाला आपल्याला.
ते अशा पद्धतीने हे सगळे मी शिवून घेते फ्लॉवर्स नेकलेसला। हे पहा मी अशी ही लेस लावते हुक यूज न करता। लेस जी आहे या साईडला आणि या साईडला बरोबर सेंटरला लावायची आहे। म्हणजे आपला हा जो नेकलेस आहे तो रेडी झालेला आहे गळ्याबरोबर लावायला। आणि तो पण तुम्हाला अगर टाईट हवा असेल या साईडने बॅक साईडने शेप टू शेप राहायला, तर त्यासाठी तुम्ही ह्याला पाठचा भाग जो आहे तो फक्त फेविकॉल आणि पाणी मिक्स करून त्याच्यामध्ये थोडंसं डीप करून सुकवू शकता, जेणेकरून हे हलणार नाही, ॲज इट इज शेपमध्ये राहील। आणि तसंही काही गरज वाटत नाही आहे मला, हे तर प्रॉपरली शेपमध्ये राहते। हा आपला झाला शॉर्ट नेकलेस। आता लॉंग नेकलेससाठी मला लागणार आहे येलो कलरचा दोरा। मी येलो वापरते, तुम्ही वेगळा कुठलाही वापरू शकता ॲज यू विश। आता आपण लॉंग नेकलेससाठी सुरू करणार आहोत, बनवणार आहोत। लॉंग नेकलेस बनवण्यासाठी मी हा असा दोरा घेतलेला आहे आणि हे फ्लॉवर जे आहे ते फ्लॉवर सेंटरला घेणार आहे। हे 3 फ्लॉवर यूज करणार आहे, त्याच्यामधलं एक फ्लॉवर जे मोठं फ्लॉवर आहे ते मी सेंटरला घेते आणि बरोबर कुठल्याही 2 कळ्या ज्या आहेत त्या 2 कळ्यांच्या मधोमध जो हा सिंगल खांब घातलेला असतो हा ग्रीन कलरचा, त्या सिंगल खांबमध्ये बरोबर मी हा दोरा फिक्स करून घेणार आहे। अशा पद्धतीने फिक्स करणार आहे। आता आपल्याला 20 बीड्स ओवून घ्यायचे आहेत। हे 20 मणी मी गुंतून घेतलेले आहे। आता एक फ्लॉवर घ्यायचं आहे आपल्याला, ते बरोबर असं सेंटरला 4 पाकळ्या या साईडला 4 पाकळ्या या साईडला ठेवून बरोबर असं सेंटरला आपण ह्याच्यामध्ये गुंतून घेणार आहोत। हे पहा अशा पद्धतीने हे बरोबर सेंटरला मी असं फ्लॉवर गुंतून घेतलेला आहे। आता बॅक साईडला तुम्हाला जेवढं हवं आहे त्या हिशोबाने, म्हणजे मी आता इथे साईज प्रमाणे 40 मनी टाकणार आहे। तुम्हाला जर जास्त लॉंग हवा असेल 50 मनी टाकू शकता, जेवढे तुम्हाला टाकायचे त्या हिशोबाने। ते मी आता 40 मनी गुंतून घेते। बॅक साईड बनवायचे आपल्याला आणि नंतर मग परत हे वालं फ्लॉवर दुसऱ्या साईडला येणार आणि पुन्हा 20 मनी इथे येणार या साईडला, इथून ह्या फ्लॉवरपर्यंत। हे पहा आता बॅक साईडला मी टोटल 40 मनी गुंतून घेणार आहे। मग हे फ्लॉवर येणार आणि त्यानंतर पुन्हा इथे 40 मनी इथपर्यंत। हे असं हे उरलेले इथले 40 आणि इकडचे 60 मनी मी गुंतून घेते। मग आपण पुढचं पाहू। हे पहा हे इथे मी शिवून पण घेतलेलं आहे, जिथे आपण ऑलरेडी या साईडला 20 मनी घातले, मग फ्लॉवर घेतलं, त्यानंतर इथे 40 मनी घातले आणि इथे फ्लॉवर घातले आणि पुन्हा 20 मनी घातले। तुम्हाला जर शॉर्ट हवा असेल तर इथे 20च्या जागी 15 मनी तुम्ही यूज करू शकता। इथे 35 मनी, पुन्हा इथे 2 फ्लॉवर, 15च्या नंतर 1 फ्लॉवर, 35 मनीच्या नंतर 1 फ्लॉवर, नंतर पुन्हा 15 मनी आणि इथे स्टिच करून घ्यायचे आपल्याला। हे पहा तर आपला हा झाला आहे लॉंग नेकलेस रेडी। त्याचबरोबर शॉर्ट नेकलेससुद्धा त्याबरोबर आहे, गळ्याबरोबर घालण्यासाठी। हा शॉर्ट नेकलेस आणि हा लॉंग नेकलेस। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे पुढील नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये पाहायला मिळतील। धन्यवाद।